नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज. सर्व लाडक्या बहिणींसाठी 20 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज. बघा, दिवाळीनिमित्त आजच, दिवाळीच्या निमित्त आजच तुम्हाला लाडक्या बहिणींनो थेट 3,000 रुपये जे ते सुरू होऊ शकतात त्याच्याविषयी महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. थेट 3,000 रुपये. बघा, थेट 3,000 रुपये लाडक्या बहिणींना वाटप होणार आहेत. आता हे कोणत्या लाडक्या बहिणींना येतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीत येतील त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दिवाळी आज आहे, त्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम सर्व लाडक्या बहिणींना, माता भगिनींना दिवाळीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आरोग्यदायी, भरभराटीची, आनंदमयी जाओ, हेच सर्वांना शुभेच्छा. बघा, दिवाळीच्या निमित्ताने आजच तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर घेऊन आलो आहे. 20 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती आहे. दिवाळीच्या निमित्ताने आजच बघा, ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता ह्या ठिकाणी मिळू शकतो. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. त्याच्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, 20 ऑक्टोबरचे दिवाळीच्या निमित्ताने आजच तुम्हाला गुड न्यूज मिळणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा 1,500 रुपयांचा हप्ता भाऊबीजेच्या आधीच जमा होणार का? बघा, महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. लाडक्या बहिणींना ह्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे, भाऊबीजेच्या आधीच तुम्हाला सरकार जे ते दिवाळीची ओवाळणी देणार आहे का? कारण बघा, दिवाळीचा जो काही बोनस आहे, आज जर आपण पाहिलं तर आजच दिवाळी आणि आजच दिवाळी असल्यामुळे आज तुम्हाला या ठिकाणी पैसे सुरू होत आहेत का, त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. बघा, दिवाळीच्या निमित्ताने सर्व लाडक्या बहिणी उत्सुक आहेत. लाडक्या बहिणींना वाटतंय दिवाळीच्या निमित्ताने सरकारने पैसे द्यायला पाहिजेत. कोणकोणत्या महिलांना वाटतंय 3,000 रुपये किंवा दिवाळीचा जो बोनस आहे, दिवाळीची जी ओवाळणी आहे ती सरकारने दिली पाहिजे असं कोणकोणत्या महिलांना वाटतंय? ज्यांना वाटतंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा बरं. तुम्हाला वाटतंय का दिवाळीचा बोनस पाहिजे? ज्यांना वाटतंय त्यांनी 3,000 रुपये लिहून पाठवायचे. 3,000 रुपये, 1,500 रुपये, जे काही तुम्हाला वाटतंय, 3,000 रुपये पाहिजेत की 1,500 रुपये पाहिजेत, जेवढी रक्कम तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. सर्व लाडक्या बहिणींनो, दिवाळी आज आहे, भाऊबीज पण येते आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने तुम्हाला सरकारने ओवाळणी दिली पाहिजे का? जर तुम्हाला वाटतंय की ओवाळणी दिली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. आता बघा, KYC पूर्ण करा आणि अपडेट जाणून घ्या. बघा, KYC तुम्हाला पूर्ण करावीच लागणार आहे. महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. सर्वात जास्त लाभार्थी महिला या योजनेच्या माध्यमातून लाभ घेतात आणि सर्वात लोकप्रिय योजना, महाराष्ट्र सरकारची सर्वात लोकप्रिय योजना आणि सर्व लाडक्या बहिणींची, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींची सर्वात लोकप्रिय योजना, सर्वात आवडती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात जा तुम्ही, कुठल्याही माता भगिनींना विचारलं तुम्ही तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आम्ही लाभ घेतो असंच पाहायला मिळणार आहे. आता राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. बघा, जेवढ्या काही महिला भगिनी पात्र आहेत तर तेवढ्या महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये एवढी आर्थिक मदत जी आहे ती सरकारच्या माध्यमातून दिली जाते. आता बघा, सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो लाभार्थींच्या खात्यात जमा झाल्यानंतर, सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, तसेच भाऊबीजेच्या सणानिमित्त सरकारकडून ओवाळणी मिळणार का, याची उत्सुकता राज्यभरातील लाभार्थी महिलांमध्ये दिसत आहे. आता कोणकोणत्या महिलांना वाटते की सरकारकडून ओवाळणी जी ती मिळाली पाहिजे भाऊबीजेच्या सणाच्या निमित्ताने? भाऊबीज हा जो काही सण आहे तो भावा बहिणीचा असतो, तर या सणाच्या निमित्ताने तुम्हाला ओवाळणी मिळली पाहिजे, ओवाळणी भेटली पाहिजे. 1,500 रुपये असेल किंवा 3,000 रुपये असेल, जी काही ओवाळणी असेल ती तुम्हाला भेटली पाहिजे असं ज्यांना वाटतंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. 1,500 रुपये किंवा 3,000 रुपये, जेवढी काही रक्कम तुम्हाला हवी तेवढी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सप्टेंबरचा हप्ता जमा आता ऑक्टोबरच्या प्रतीक्षेत. बघा, सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला आत्ताच आलेला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये
सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. काहींना 2 ऑक्टोबरपासून पैसे मिळालेत. बघा, काहींना 2 ऑक्टोबरपासून पैसे मिळाले तर काहींना 7 ऑक्टोबरपर्यंत हप्ता मिळाला. पण ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता अजूनही मिळालेला नाही आहे. महिलांचा सर्वाधिक प्रश्न हाच आहे की ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार, कारण दिवाळी पण आहे. आज आपण पाहिलं तर आज दिवाळी आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने पैसे येतात का ते पण आपण पुढे पाहणार आहोत. बघा, दिवाळीतच लाडक्या बहिणींच्या खात्यात ओवाळणी म्हणून 1500 रुपये येणार का, असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर मागील वर्षी सरकारने दिवाळीच्या आधीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला होता. आपण पाहिलं असेल मागील वर्षी दिवाळीच्या आधीच भाऊबीजेचा पण हप्ता तुम्हाला दिला होता. एकाच वेळी 3000 रुपये सरकारने दिले होते. भाऊबीजेचा जो हप्ता आहे तो पण तुम्हाला अगोदरच दिलेला होता. आता त्यामुळेच यंदा देखील भाऊबीजेच्या सणाला हप्ता मिळेल अशी अपेक्षा महिलांना आहे. बघा, यंदा पण भाऊबीज आहे. भाऊबीजेच्या सणाला हा जो काही हप्ता आहे तो मिळेल असं देखील त्या ठिकाणी महिलांना वाटतं आहे. भाऊबीजेचा जो काही हप्ता आहे तो मिळेल असं महिला भगिनींना वाटतं आहे. पुढे बघा, भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का, तर राज्यातील महिलांमध्ये विविध सोशल मीडिया ग्रुप्स आहेत. त्याच्यामध्ये व्हॉट्सॲप आणि फेसबुक पेजेसवर भाऊबीजचा हप्ता कधी मिळणार असे प्रश्न विचारले जात आहेत. अद्याप शासनाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. मात्र प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी किंवा भाऊबीजेच्या आठवड्यात हप्ता जमा करण्याची तयारी सुरू आहे. बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी सर्वात मोठी महत्त्वाची माहिती काय, महत्त्वाची माहिती बघा, लक्षात घ्या. हा जो काही हप्ता आहे दिवाळीचा हप्ता, ऑक्टोबरचा हप्ता, हा तुम्हाला बघा काय म्हटलं ह्या ठिकाणी प्रशासनातील सूत्र म्हणजे जे काही प्रशासन आहे त्याच्या सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी, आज दिवाळी आहे, दिवाळीच्या पूर्वी तर हप्ता आलेला नाही आहे. कदाचित हप्ता तुम्हाला आजच जमा होऊ शकतो. बघा, लाडक्या बहिणींनो, आजच तुम्हाला पैसे जमा होऊ शकतात. कोणकोणत्या महिलांना वाटतंय पैसे जमा झाले पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि ज्या महिलांना पैसे आलेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवायचं आहे. बघा, ज्यांना पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवायचे, ज्यांना आलेले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचे. किंवा मग भाऊबीजेच्या आठवड्यात हप्ता जमा करण्याची तयारी सुरू झाली आहे. म्हणजेच भाऊबीजेचा आठवडा जो आहे तो त्या ठिकाणी आता सुरू झाला आहे आणि याच आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे जे आहेत ते जमा करण्याची तयारी सरकारकडनं सुरू झालेली आहे. प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार ही माहिती आहे. बघा, गेल्या काही महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजना अंतर्गत हप्ते कधी उशिरा जमा झाले असले तरी सणासुदीच्या काळात सरकारने महिलांना दिलासा दिलेला आहे. त्यामुळे यंदाही सरकार भाऊबीजेच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना ओवाळणीचा हप्ता जमा करणार अशी शक्यता वर्तवली जाते. बघा, यावेळेससुद्धा लाडक्या बहिणींना भाऊबीजेच्या निमित्ताने जो काही लाडक्या बहिणींचा हप्ता आहे 1500 रुपयांचा हप्ता आहे तो मिळणार, दिला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते. म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पुन्हा एकदा 1500 रुपये जे आहेत ते या ठिकाणी मिळू शकतात भाऊबीजेच्या निमित्ताने, दिवाळीच्या निमित्ताने. तर ते तुम्हाला केव्हाही जमा होऊ शकतात. आता बघा, लाडकी बहीण योजना एलिजिबिलिटी काय आहे, तर बघा, कोणाला मिळणार हप्ता, तर या योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळत नाही. सरकारने ठरवलेल्या काही निकषांनुसारच लाडक्या बहिणींना पैसे मिळत असतात. पहिले निकष आहे, अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असायला पाहिजे. ज्या महिला लाभ घेत आहेत त्या महाराष्ट्रातील असायला पाहिजे. दुसरं म्हणजे 21 ते 65 वर्ष वयोगटादरम्यान त्यांचं वय असायला पाहिजे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. महिला इतर शासकीय आर्थिक योजनांचा लाभ एकाच वेळी घेत नसावी. इतर ज्या काही शासकीय आर्थिक योजना आहेत त्यांचा लाभ तुम्ही घेत नसायला पाहिजेत. लाभार्थींच्या नावावर KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच लाभार्थी महिला, ज्या महिला पात्र आहेत त्यांनी आता KYC करणं गरजेचं आहे. जर तुम्ही KYC केलं तरच तुम्हाला पुढचे पैसे मिळतील, अन्यथा तुम्हाला पुढचे पैसे जे ते त्या ठिकाणी मिळणार नाही आहे. KYC करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट सरकारने बनवलेली आहे. त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता. KYC कशी करायची त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. किंवा मग तुम्ही जवळचं जे काही सायबर कॅफे असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. महाई सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची KYC करू शकता. ठीक आहे. आता बघा, ही KYC केल्यानंतरच तुम्हाला पुढचे जे पैसे ते मिळत राहणार आहेत. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे लाडके बहिणींनो, तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचं. पैसे आले असतील तर हो, नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.